आज ना मी सगळ्यांना माझ्या आईच्या हातचा पुलाव खाऊ घालणार आहे। बरोबर ऐकलं तुम्ही। रोज तोच वडापाव आणि पुलाव खाऊन सगळेजण बोर झाले होते, त्यामुळे मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्यांना उपाय म्हणून मी फक्त 700 रुपये खर्च करून मस्त 2 किलो तांदूळाचा घरी पुलाव बनवला, ते पण माझ्या आईच्या हातचा, आणि एकदम मस्त झालेला आहे। आता हा तयार झालेला पुलाव सगळ्यात आधी पॅक केला आणि सरळ निघून गेलो जिथं या जेवणाची खरी गरज असणाऱ्या लोकांजवळ, आणि प्रत्येकाला हे पुलाव वाटला, सोबत पाणी बॉटल देखील दिल्या। तुम्हाला माहिती असेल आपण लास्ट टाइम पाणी बॉटल पण आणल्या होत्या छोट्यावाल्या, त्या देखील आज आपण डिस्ट्रीब्यूट करून टाकल्या। एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये आज पहिल्यांदा मला एवढं भारी वाटलं, कारण की आपण जे आज पुलाव दिला होता तो एकदम गरमागरम होता। आम्ही हे सगळं डोनेट करतो, पण कुठेतरी आमच्या मनाला देखील वाईटच वाटतं, कारण की ही परिस्थिती कोणावरच नाही यायची। त्यातले हे बाबा आणि आजी जे आहे ना, आम्ही दरवेळेस त्यांना काही दिलं ना, ते आम्हाला काय म्हणता माहिती आहे का, म्हणतात की आई वडिलांची सेवा करा, एवढंच म्हणतात। ते ऐकलं की आमच्या डोळ्याला पाणीच येतं, कारण की कुठेतरी त्यांचं मन दुखलेलं असणार, म्हणून ते प्रत्येक वेळेस आम्हाला तसं म्हणतात। माझी खूप इच्छा आहे या लोकांसाठी काहीतरी करायची, आणि ती तर मी नक्कीच करणार आहे, पण त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे। आता तुमचा सपोर्ट देण्यासाठी तुम्हाला काहीच नाही करायचंय, फक्त एक फॉलो करायचं आहे, जेणेकरून तुमच्या एका सपोर्टमुळे कोणत्या तरी गरीबाचं पोट भरू शकेल। आता तुम्हाला खरं सांगायला गेलं तर हे डोनेट करणं काही अवघड काम नाहीये, पण ज्यांना खरंच गरज आहे त्या लोकांपर्यंत पोहोचणं खूपच अवघड आहे, कारण की 30-40 पार्सल देणं म्हणजे आमच्यासाठी खूप तारेवरची कसरत आहे। खूप सारं आम्हाला फिरावं लागतं, त्यानंतरच आम्हाला हे सगळे लोक सापडतात, पण ते सगळं ठीक आहे। तुमचा आणि देवाचा आशीर्वाद सोबत असला की हे सगळं काम आम्हाला सोपं वाटतं।